राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली कवरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत। ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशी, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे हे नमस्कारो न्याता। चला, विचारसागर तरंग 6व्या तरंगाचे रहस्य, त्यातली पहिलीच शंका आहे। त्या शंकेचं खरं उत्तर आणखी आपणाला मिळालेलं नाही। ते उत्तर कळण्यासाठी जी प्रक्रिया अगोदर सांगितली आहे, त्याच प्रक्रियेला आपले 2-3 दिवस गेले। आता आपण शंकाकाराच्या शंकेला उत्तर श्रीगुरु कसं देतात हे पाहू। या अगोदर शेवटी काय म्हणाले होते, अशा रीतीने अध्यस्त पदार्थातील अंतर्गत भेद ध्यानात
आणून सुक्तीच्या ठिकाणी होत असलेला रजताचा आणि उत्पत्ती आणि नाश का प्रतीत होत नाही, तो उत्पत्ती आणि नाश का प्रतीतीला येत नाही, याचा आता विचार करू म्हणले होते. मग तोच विचार कशा पद्धतीनं सांगतात, म्हणजे काय सांगायचं म्हणले ते आता शिष्याची शंका की ज्यावेळेस कल्पित पदार्थाची उत्पत्ती होते आणि उत्पन्न झालेल्या कल्पित पदार्थाचा नाश होतो, मग उत्पन्न होतंय असंही म्हणतात आणि नाश होतंय असंही म्हणतात, तर मग उत्पत्तीची प्रतीती येत नाही आणि नाशाचीही प्रतीती येत नाही. दिसला म्हणून पाहायला जावं तर दिसत नाही, दिसला म्हणून प्रतीती आली म्हणून पाहायला जावं तर दिसत नाही. मग प्रतीती आल्याला दिसत नाही म्हणून त्याचा नाश झाला असं समजावं तर नाशाचीही प्रतीती येत नाही. कसं होतंय तिथं? प्रतीती आली म्हणून पाहायला जावं तर दिसत नाही, पाहायला गेलं तर दिसत नाही, आणि मग दिसत नाही म्हणून नाश झाला म्हणून समजावं तर नाशाची बी प्रतीती येत नाही. मग असं का व्हावं? प्रतीती का येत नाही? कशाची? दोन्हीची बी, उत्पत्तीची बी येत नाही आणि नाशाची बी येत नाही. पण प्रतीती येते पण उत्पत्तीची येत नाही आणि नाशाची बी येत नाही, आणि प्रतीती तर येते. मग प्रतीती येते बी आणि येत बी नाही. कवा येते आणि कवा येत नाही, आहे का नाही? म्हणून त्या पदार्थाला काय म्हणायचं? हां, तो पदार्थ कसा आहे? अनिर्वचनीय, सत असताहून विलक्षण, प्रतीती मात्र सत्ता. पदार्थ कसा आहे? प्रतीती मात्र सत्ता, म्हणून त्याला मिथ्या म्हणायचं. मिथ्या म्हणता वेळेस इतकं म्हणावं लागतंय, सत्ता सत्ताहून विलक्षण. कशी व्याख्या मिथ्याची? सत असताहून विलक्षण, प्रतीती मात्र सत्ता. सत असताहून विलक्षण, प्रतीती मात्र सत्ता. अनिर्वचनीय मिथ्या, है का नाही? मग मिथ्या पदार्थ कोणता? जो अनिर्वचनीय आहे तो, है का नाही? मग अनिर्वचनीय कशाला म्हणतात? ज्याला नुसती प्रतीती मात्र सत्ता आहे, प्रतीती मात्र सत्ता आहे, त्याला काय म्हणायचं? मिथ्या म्हणायचं, है का नाही? अनिर्वचनीय म्हणायचं. आणि प्रतीती मात्र सत्ता आहे त्याला अनिर्वचनीय म्हणायचं. पण प्रतीती मात्र सत्ता ही कोणाला असते? जे सत आणि असत्ताहून विलक्षण असतं त्याला. म्हणजे मिथ्या, नुसतं मिथ्या म्हणलं की त्याचा अर्थ इतका धरावा लागतंय, तेव्हा त्याला मिथ्या समजायला हरकत नाही. नुसतं मिथ्या म्हणून मिथ्या नाही. तो पदार्थ सत असताहून विलक्षण असायला पाहिजे, त्याला प्रतीती मात्र सत्ता असायला पाहिजे, तो अनिर्वचनीय असावा लागतो, आणि मग त्याला मिथ्या म्हणता येतं.
त्याच्या अगोदर बाधजन्य हा एक शब्द घालावा लागतो. कसा आहे तो? बाधयोग्य. ते बाधयोग्य एक विसरलं होतं माझ्याकडून. बाधयोग्य, ज्याचा बाध होण्यासाठी योग्य आहे असा पदार्थ कसा असतो? मिथ्याचा असतो ना. असं वेदांत शास्त्र सूक्ष्मातलं सूक्ष्म सांगत आहे. सूक्ष्म तर सांगतच, हा सूक्ष्म तर कोणी सांगत, पण सूक्ष्मातलं तसं आता इथंही काय सांगायले? प्रतीती काय येत नाही. आपण कधी विचार करतो का याचा? कधीच विचार करत नाहीत. भ्रम झालाय ना? झाला. मला इथं असं असं दिसलं होतं. दिसत आहे कोणाला बी, जाऊ दे तिकडं, झालं इतकंच की. कोणाला होतंय तसं, पण कामून झालं. याला कारण काय? याचा मागोवा घेतो का? विचारसागरमध्ये सुरुवातीलाच ज्यावेळेस अनिर्वचनीय ख्याती सांगायची होती, त्यावेळेस अनिर्वचनीयचं स्वरूप सांगता वेळेस रस्त्यानं चाललेले 5 जण होते का 6 जण होते? 5 जणच होते. आणि त्यांना भ्रम झाला. आणि मग तो भ्रम सर्प दिसला. मग त्या 5ला एकाला माळ दिसली, एकाला सर्प दिसला, एकाला जमिनीची भेग दिसली, कुणाला मूत्ररेषा दिसली. प्रत्येकाला वेगवेगळा भ्रम झाला. मग कोणी म्हणाले मला असं झालं, कोणी म्हणाले तुम्हाला तसं झालं. ते म्हणले असं का झालं, याला कारण काय? मग ते एकमेकामध्ये चर्चा करू लागले. पण त्यामध्ये एकाचं उत्तराचं खंडन दुसरा करू लागला. एकानं उत्तर दिलेलं याच्या मताचं खंडन दुसरा करू लागला, आहे का नाही? असत ख्यातीचं खंडन, असत ख्यातीचं खंडन. असत ख्यातीचं खंडन. सुरुवातीची असत ख्यातीच सांगितली होती ना. असत ख्यातीचं खंडन, पण केलंय का नाही हे तरी माहिती आहे ना. विषय ते लांबन आणखी, आहे का नाही? आणि शेवटी मग शंकराचार्यांनी 6व्यानं केलेला आहे का नाही? म्हणजेच जे निवृत्तीशास्त्र करते भगवान आद्य शंकराचार्य यांचा हा मिथ्यावाद आहे. आणि त्या मिथ्यावादानं त्याचं सगळ्यांचं खंडन केलेलं आहे का नाही? मग हाच मिथ्यावादच चालू आहे आपला. सर्पाची, रजताची, इथं सर्पदृष्टांत का घेतला नाही? रजू सर्पदृष्टांत का सांगा ना तिथं? हे सांगायचं का? इथं सुक्ती रजताचाच का दृष्टांत घेतला? प्रख्यात असणारा दृष्टांत तो का घेतला नाही? नाही, रज्जू सर्पाचा दृष्टांत. कारण हे तीन दृष्टांत सांगितले होते ना अनिर्वचनीयतेतले. रज्जू सर्पाचा एक, सुक्ती रजताचा एक आणि स्थाणुपुरुषाचा. ह्या 3 दृष्टांतापैकी हे 3ही दृष्टांत वेगवेगळ्या ठिकाणी वापरावे लागतात. तो विषय खूप लांब, मग हेच व्हायचं नाही. नंतर योग आला की मग सांगता येते. सुक्तीच्या ठिकाणी आध्यस्थ असलेल्या रजतात
सुक्तीच्या इदमतेचा संबंध अध्यस्त आहे. म्हणून इदम रजत अशी रजताची प्रतीती होते. रजताची प्रतीती का होते? रजत प्रतीतीला कसं येतं? अगोदर त्यांनी हा सिद्धांत सांगितला. सुक्तीच्या म्हणजेच शिंपल्याच्या ठिकाणी अध्यस्त असलेल्या चांदीत शिंपल्याच्या सामान्य ज्ञानतेचा, कशात? शिंपल्यामध्ये सामान्य ज्ञानतेचा संबंध अध्यस्त आहे. कशाचा संबंध अध्यस्त आहे? शिंपल्याच्या सामान्य ज्ञानाचा. आता हे असं या ठिकाणी वाक्य आहे, ते वाक्यच पूर्ण करावं लागतं. त्याचा अर्थ, ज्या काली आपणाला जेवढे म्हणून पदार्थ आहेत पृथ्वी तलावर, तेवढ्या पदार्थाचं ज्ञान होते वेळी, ते पदार्थ पाहण्याच्या वेळी म्हणजेच जाणण्याच्या वेळी, म्हणजे ज्ञान होण्याच्या वेळी, आहे का नाही? हे आपणाला विवेक नसल्यामुळं आपण म्हणतो बघितलं की दिसलं. पण बघितल्या बघितल्या दिसत नसतं ते. अगोदर त्याचं सामान्य ज्ञान असावं लागतं. पदार्थाचं, त्या प्रतीती येणाऱ्या पदार्थाचं अगोदर सामान्य ज्ञान होतं, आणि मग त्या सामान्य ज्ञानाचा त्या विषयाशी संबंध झाला की तिथं ते सामान्य विशेष होत असतं. म्हणजे सामान्य एक ज्ञान आणि विशेष ज्ञान. मग त्या पदार्थाचं अर्थज्ञान कधी होतं? सामान्य ज्ञान झाल्या झाल्या होतं का विशेष ज्ञान झाल्याशी होत नाही? सामान्य ज्ञानानं होतं का? मग सामान्य ज्ञान असल्याशिवाय विशेष ज्ञान होतं का? मग सामान्य ज्ञान अगोदर मानावं लागतं का नाही? पण मानतं का कोणी? म्हणजेच इदम स्वरूपेचं ज्ञान म्हणजेच सामान्य ज्ञान. इदम म्हणजे विशेष नसणार. मग कसं असतंय ते विशेष नसणार ज्ञान? कोणीतरी आलंय, काहीतरी दिसलं, काहीतरी हाय, तिथं विशेष ज्ञान झालेलं नसतंय. काहीतरी असल्याचा भास होतय. काहीतरीच मात्र काय हे म्हणून त्याचा ज्ञान नसतंय. मग काहीतरी आहे याला म्हणायचं सामान्य ज्ञान. आणि त्यालाच शास्त्रामध्ये इदम म्हणतात. इदमता, इदमतेचा त्या संबंध, ती जी इदमता आहे ना, ते इदम स्वरूपाचं ज्ञान म्हणजेच सामान्य ज्ञान. त्या सामान्य ज्ञानाचा संबंध ज्या पदार्थाशी होईल त्या पदार्थाचं विशेष ज्ञान होत असतं. आणि जर सामान्य कोण्या पदार्थाच्या ठिकाणी उत्पन्नच नाही झालं तर तिथं त्याचा विशेष ज्ञान आहे का नाही? होतं का? अनुभव आहे का? तसा अनुभव सामान्य ज्ञानच नाही त्याचं, आणि विशेष ज्ञान झालंय, असं कधी होतंय का?
अहो त्याचं सामान्य ज्ञान असलं तरी विशेष व्हायला काही वेळ लागत आहे. हा, सामान्य ज्ञान असलं तरी एकदम समोर यावा, बघितल्यावर वाटायले हो पण तुम्ही कोण आहेत मला ओळखत पावसानं झाली. हा, ते म्हणतं येडे झालात का, असं सामान्य ज्ञानाला येडेच समजित येत. पण ते दोष रहित आहे. सामान्य कसं आहे, दोष रहित ज्ञान आहे ते, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा. पण ते समोरचा माणूस म्हणतंय येडे झालात का, ओळखू ये नाही मी. अरे लहानपणी आपण एका ताटात जेवत होतोच ना, मग त्याला वाटतं हे लहानपणचा मित्र आहे, मग विशेष ज्ञान होतंय, है का नाही. म्हणजे अगोदर सामान्य ज्ञान असं, म्हणजे सामान्य म्हणजे काय, संस्कार, ज्ञानजन्य, ज्ञानजन्य संस्कार म्हणजेच, है का नाही. चित्तामध्ये ज्ञानजन्य संस्कार हे दडलेले असतात आणि त्याच्यावर चंचलतेचं आवरण, विक्षेपाचं आवरण आलेलं असतंय. म्हणून ते सामान्य ज्ञान झाल्याबरोबर विशेष होत नाही, पण सामान्य झाल्याशी विशेष होतच नाही. पण कधी कधी सामान्य जरी असलं तरी ते विशेषाला पावत नाही. का पावत नाही, तर त्याच्यावर आलेला थर हे विक्षेपाचा, नाना प्रकारचे विषय बघितलेले असते, ते विस्मृतीमध्ये जाते. विस्मृतीमध्ये जाते म्हणजे ते चित्तातलं बाहेर निघत नाही, त्याला काहीतरी आडविणारे दुसरे संस्कार, है का नाही, विपरीत ज्ञान आहेत काहीच. त्याच्यामुळे ते विशेषत्वाला येत नाही पटकन, है का नाही. पण सांगितल्यावर होतंय, त्याला जवळ जवळ न्यावं लागत आहे. तसं आता इदमतेचं ज्ञान म्हणजेच सामान्य ज्ञान. भ्रमकाली त्या सामान्याचं ज्ञान असल्याशिवाय विशेषाचं ज्ञान होत नाही, हा सिद्धांत आहे. मग जे विशेषाचं ज्ञान घ्यायचं आहे, सामान्यातून विशेष करायचं आहे, त्यावेळेस वृत्ती अगोदर सामान्यावर म्हणजे सामान्य ज्ञानावरच असते. त्या वृत्तीमध्ये सामान्य ज्ञानच असतं. ज्ञान कुठं असतं, वृत्तीत असतं, है का नाही. वृत्ती कुठून निघती, अंतःकरणातून निघती, है का नाही. आणि ती ज्ञानाला घेऊनच, अहो वृत्ती म्हणजे ज्ञान म्हणजेच वृत्ती, है का. ते ज्ञान बाहेर निघतं वृत्तीद्वारा, वृत्तीरूपानं, है का नाही. मग अगोदर त्या वृत्तीमध्ये सामान्यच ज्ञान असतं आणि ज्यावेळेस तो विषय लागेल त्या सामान्याला, त्यावेळेस त्याचं विशेषीकरण होतं, है का नाही. मग ज्याचं विशेषीकरण व्हायचं आहे त्याच्याशी, त्या विषयाशी हे सामान्य संबंध पावतं. संबंध त्या विषयाशी पावल्याशी विशेष होत नाही, है का नाही. मग ते सामान्य ज्ञान भ्रमकाली काय करतो, विषय तर एकच आहे, विषय एकच आहे. मग त्यावेळेस ते सामान्य ज्ञान कशावर जाईल, भ्रमकाली. दोरीवर आपल्याला सर्प दिसायला आहे, त्यावेळेस सुरुवातीला ते सामान्य ज्ञान कशावर जाईल, तिथं काय होतं, दोरीच होती ना. अगोदर काय होतं तिथं, दोरी होती. मग त्या दोरीच्या ठिकाणी अभेद रूपानं त्या ठिकाणी ते पावेल. अगोदर दोरीवरच जाऊन बसल ना ते सामान्य ज्ञान. सर्पाव जाऊन कसं बसल, तसं ते दोरीपाशी जातंय, दोरीवर जातंय, दोरीचंच होतंय. सामान्य अगोदर दोरीचं ज्ञान होतंय. मग त्या दोरीचं सामान्य ज्ञान झाल्यावर त्या दोरीचं विशेष व्हायला पाहिजे ना त्या वृत्तीला, होईल. पण कधी, तिथं प्रकाशाची सहाय्यता असेल तर दोरीचं ज्ञान होईल विशेष रूपानं.
पण तिथं जर अंधुक प्रकाश असेल, धड प्रकाशही नाही आणि धड उजेडही नाही, अंधार बी नाही, अशा अवस्थेमध्ये भ्रमाला पूरक असणार ते साहित्य आहे का नाही? मग त्या ठिकाणी दोरीचं त्या वृत्तीला ज्ञान न होता, त्या दोरीचं ज्ञान न होता, मग त्या ठिकाणी दोरीचं काय होतं त्याला अगोदर, त्या वृत्तीला विशेष अज्ञान, आणि ते विशेष अज्ञान न गेल्यामुळं त्या दोरीचं ज्ञान झालं नाही, है का नाही? म्हणजे दोरीवर काय होतं आवरण, कशाचं? अज्ञानाचं आवरण होतं. ते अज्ञानाचं आवरण प्रकाशानं दूर करावं लागतं. मग तिथं अंधुक प्रकाश असल्यामुळे ते आवरण निवृत्त झालंच नाही, म्हणून दोरीचं ज्ञान झालंच नाही. मग त्या ठिकाणी ज्ञान कशाचं होणारच नाही का? वृत्ती तर बाहेर गेली ना. हां, मग त्या ठिकाणी त्या अज्ञानामध्ये काय होतो? क्षोभ होतो, आहे का नाही? आणि तो क्षोभ झालेला विपरीत परिणामाला, आहे का नाही? मग त्या ठिकाणी त्या वृत्तीला कशाचं ज्ञान होतंय? सर्पाचं ज्ञान. आहे का सर्प तिथं? पण नुसतं ज्ञान झालंय, आहे का नाही? म्हणजेच ते सामान्य ज्ञान जे होतं का, ते दोरीच्या विशेषत्वाला सहाय्य अगोदर करू लागलं, पण तिथं त्या विशेष ज्ञान होण्याची सामुग्री भेटली नाही, म्हणून त्या ठिकाणी ते अज्ञान काय झालं? तिथलं क्षोभ पावलं. म्हणजे त्या अज्ञानानं ढकलून दिलं. कोणाला? त्या अज्ञानानं त्या सामान्याला सुद्धा विशेष प्रकारचं अज्ञान आणि सामान्य ज्ञान. आता ही फक्त दोरीच्या ज्ञानापुरती सामुग्री, आहे का नाही? या ठिकाणी दोरीचं ज्ञान घेण्यासाठी सामान्य तिथं हजर होतं, पण ज्ञान झालं नाही का? तिथलचं अज्ञान दूर झालं नाही, म्हणून त्या अज्ञानानं त्याला सामान्याला काय केलं, आहे का नाही? तिथं आता ते सहाय्य केलंच नाही तिथं, मग आहे का नाही? मग त्या ठिकाणी त्या दोरीचं विशेष अज्ञान जशाला तसंच राहिलं, आहे का नाही? मग ते सामान्य ज्ञान कुणीकडे गेलं? विपरीत ज्ञानाला सहाय्य केलं त्यानं, आहे का नाही? त्या ज्ञानानं, कारण ते ज्ञान असल्याशिवाय विशेष होतच नाही ना. मग त्यानं त्या ठिकाणी सजातीय संस्कार त्या चित्तामध्ये, संस्कार दोरीचे बी आहेत आणि सर्पाचे पण आहेत. प्रत्येक जीवाच्या चित्तामध्ये ह्या दोन्ही वस्तूचे, दोन्ही विषयाचे संस्कार आहेतच. मग ज्या अर्थी दोरीचं ज्ञान व्हायना झालंय विशेष, मग सजातीय धर्मवान कोण आहे? लगेच ती वृत्ती, आहे का नाही? हे मोबाईलमध्ये, याच्यामध्ये, त्याच्यामध्ये तेच वापर केला, ह्या ज्ञानाचा वापर केला. जसं आपण जे पाहायला गेलो की तेच येत आहे ते संस्कारामुळे, तसं जे संस्कार चित्तामध्ये असतील, जे मूळ संस्कार पाहायला गेलो त्याचं जर ज्ञान नाही झालं, ते सक्सेस नाही झालं, तर मग ते सजातीय धर्माकडं वळत असतं, आहे का नाही? मग त्याचा सजातीय धर्म काय? दोरीसारखं काय असतंय? मग तिथं त्या संशयात्मक ज्ञान, इथं साप, हे काय आहे? हे संशय ज्ञान. सापासारखं काहीतरी आहे. काहीतरी आहे का? अगोदर तर काहीतरी आहे म्हणून ज्ञान करून दिलेलं आहेच त्या सामान्यानं, पण ते दोरीचं आहे का सर्पाचं आहे
हे सामान्यानं ज्ञान करून दिलं नाही, काहीतरी हाय रे इथं, इतकं ज्ञान करून दिलंय सामान्यानं. म्हणजे सामान्याचा स्वभावच कसा आहे, विशेष सांगायचं नाही, विशेष सांगायचं नाही. त्याचं काय सांगायचंय, सामान्य. सामान्य काय ज्ञान करून देतं, इथं काहीतरी आहे, नाही असं नाही, काय हे सांगता येत नाही पण आहे. मग सजातीय धर्मवान कोण आहे दोरीच्या, तर साप असाच असतो असं चित्तामध्ये संस्कार. मग ते संस्कार उद्भूत होतात. ते संस्कार काय होतात, उद्भूत होतात, तिथं उत्पन्न होतात ते. आणि मग ते उद्भूत झालेले संस्कार त्या ठिकाणी विशेष रूपाला पावतात. आता त्या ठिकाणी ते संस्कार त्या ठिकाणी जन्म घेतात का, फक्त प्रतीती येते. तिथं सर्पाची प्रतीती येते फक्त. उत्पत्ती आहे का तिथं, आणि त्या प्रतीतीवरूनच जीव काय करतो, मनुष्य काय करतो, ती वस्तू निश्चित करतो. कशावरून, प्रतीतीवरूनच. पण प्रतीतीवरून वस्तूची निश्चितता नसते, म्हणूनच जग दिसतंय तसं नसतंय, म्हणूनच जग फसतंय. हे आहे ना मन, आहे का नाही. ती इथून निघालेली मन आहे ती, ह्या दृष्टांतातून. पण ही मन कोणी वापरित आहे आजकाल, आहे का नाही. पण तिचा अर्थ म्हणजेच जसं दिसायलंय ते तसं असतंच असा काही नियम नाही. असं भ्रमज्ञान होत असतंय, हे ब्रह्मज्ञान होत असतंय. हा दृष्टांत झाला, आहे का नाही. हा काय झाला, दृष्टांत झाला. यांनी कोणता दृष्टांत घेतलाय, सुक्ती रजताचा घेतलाय, आहे का नाही. मग रजत ही अनिर्वचनीयच आहे, रजत ही अनिर्वचनीयच आहे. मग सुक्तीच्या ठिकाणी, शिंपल्याच्या ठिकाणी अध्यस्त असलेल्या रजतात, अध्यस्त असलेल्या चांदीत सुक्तीचा इदम, सुक्तीचा इदमतेचा संबंध कोणाशी, अगोदर कोणाशी सांगायले, ते मराठीत म्हणायचं त्याला शिंपल्यात, हे गे नाही. अगोदर संबंध इदमत म्हणजे सामान्य ज्ञानाचा संबंध, आहे का नाही, त्या शिंपल्याशी आहे. म्हणून इदमतेचा संबंध आध्यस्त आहे, अगोदर तिथं आध्यस्त झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी इदम रजतम अशी रजताची प्रतीती होते. कशामुळं होते, संबंध कोणाशी झालाय, शिंपल्याशी झालाय. आणि प्रतीती कशाची यायली, चांदीची यायली. मग हे कशामुळं झालंय इतकं, ती आता सांगितलेली प्रक्रिया, आहे का नाही. अशी रजताची प्रतीती होते. आता इथं याने डायरेक्ट सिद्धांत सांगितला, आणि सिद्धांतामध्ये तेवढी फोड केलेली नसते. अशी रजताची प्रतीती होत असते, म्हणजे भ्रमाची प्रतीती अशी होत असते. जसा, आता ते समजून सांगतात, जसा सुक्तीच्या इदंतेचा संबंध रजताशी आहे. सुक्तीच्या इदतेचा म्हणजे सामान्य ज्ञानाचा, शिंपल्याच्या सामान्य ज्ञानाचा संबंध रजताशी आहे. संबंध कोणाशी व्हायलाय, ते ज्ञान कुठंशी होतं, अगोदर
सामान्य ज्ञान शिंपल्याची आहे का नाही. मग ते शिंपल्याचं सामान्य ज्ञान, कोणाचं ज्ञान ते आता शिंपल्याचं सामान्य ज्ञान, ते सामान्य ज्ञान कशाशी पावायलंय ते पुन्हा शिंपल्याचं ज्ञान नाही झालं म्हणून ते कशाला पावलं, सजातीय ज्ञानजन्य वस्तूशी त्याचं ऐक्य झालं. सजातीय वस्तू त्या चित्तानं उद्भूत केली. मग काय सजातीय चकचकीत काय असतंय, चांदीचा असते. मग चांदीचा काहीतरी दागिना असं आहे का नाही. म्हणजेच त्या ठिकाणी कोणतं ज्ञान गेलं, सुक्तीचं सामान्य ज्ञान. विशेष ज्ञान गेलं असतं तर चांदी दिसली असती का. विशेष ज्ञानानं तिथं वस्तू कोणती आहे, तिथं सुक्ती आहे ना, आहे का नाही. आणि सुक्तीचं विशेष झाल्यावर मग चांदीचा भ्रम कसा झाला असता. हा, मग भ्रमाला कारण कोणचं ज्ञान आहे, सामान्यावरच भ्रम आहे. आणि विशेष तरी कशावर आहे, जागृती तरी कशावर आहे, आणि स्वप्न तरी चैतन्यावरच आहे ना. हा, आणि चैतन्य कसं आहे, सामान्य, ते का विशेष आहे का. हा, म्हणून सामान्य ज्ञानच कारण आहे कशाला, भ्रमज्ञानालाही आणि विशेष ज्ञानालाही. विशेष ज्ञानालाही आणि भ्रमज्ञानालाही. कारण सामान्य ज्ञान हे असल्याशिवाय हे दोन्ही बी ज्ञान होत नाही. हा, दोरीचं बी ज्ञान होत नाही सामान्य असल्याशिवाय, आणि सामान्य असल्याशिवाय सर्पाचं बी ज्ञान होत नाही. म्हणजेच अधिष्ठान ते सामान्य आहे. तसा सुक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या, शिंपल्याच्या ठिकाणी असणाऱ्या जे पूर्वीचं असणं त्याला म्हणतात शास्त्रात प्राकसिद्धत्व. शास्त्रात काय म्हणतात त्याला, पूर्वीचंच असणं त्याला म्हणतात प्राकसिद्धत्व. जर एसटी मध्ये सीटावर बसण्यासाठी भांडणं लागले ना, तो एखादा एसटी उभा राहिली म्हणून पाणी प्यायला जातो आणि सीट रिकामं तिथं दिसतं, दुसरा येऊन त्या ठिकाणी टावेल टाकतो रिकामं दिसलं म्हणून. आणि मग त्याची पहिल्याची बॅग हे सगळी वरी असते ठेवलेली, आणि मग ते रुमाल टाकलेला येऊन बसतो ना तिथं त्या सीटावर. आणि मग ते पाणी पिऊन येतो, म्हणतो मग या सीटावर कोण बसलात, तो कशावर, मी आधी दस्ती टाकली. अरे मी पहिल्याच स्टेशन पासून बसलेलो. हा, जिथून गाडी सुटती का तिथून मी ह्या सीटावर बसलेलो. तू म्हणतोस की मी आधी टावेल टाकलाय, आता टाकलास वर्तमान कालात तो. हा, मग व्याग आहे बघ ना वरी. मग त्या पहिल्याची जी जागा आहे का त्याला म्हणायचं प्राकसिद्धत्व. त्याचं काय आहे त्या जागेशी, हा, पहिलंच त्याचं त्या ठिकाणी सीट त्यानं धरलेलं आहे, आधीच आहे का नाही. आणि ते नवीनच म्हणू लागला त्याला काय म्हणायचं, इदम जातत्व, आहे का नाही. मग ते पुढे येणार आहे आणखी. प्राकसिद्धत्व धर्माची म्हणजे मूळच्याच धर्माची रजताशी संबंध आहे. त्या रजताशी संबंध त्या मूळच्या धर्माशी, म्हणजेच सामान्य ज्ञानाचा संबंध. कशाच्या सामान्य ज्ञानाचा संबंध, सुक्तीच्या सामान्य ज्ञानाचा संबंध रजताशी झाला.
म्हणून त्या ठिकाणी रजताची प्रतीती आली तिथं, म्हणजे उत्पत्ती अशा प्रकारानं होत असते. कारण रजताच्या प्रतीती कालाच्या पूर्वी सुक्ती आहे. रजताच्या प्रतीती कालाच्या पूर्वी तिथं काय आहे आधी, आहे का नाही, शिंपलंय आधी तिथं है. म्हणून सुक्तीच्या ठिकाणी प्राकसिद्धत्व मूळचं असणं, प्राकसिद्धत्व म्हणजे अगोदरच असणं, हे सिद्ध आहे का नाही तिथं. कुणाचं, सुक्तीचं. भ्रम कशा व्हायलाय, सुक्ती व्हायलाय. मग त्या भ्रमरूप असणारा पदार्थ म्हणजे चांदी तिथं अगोदरची आहे का सुक्ती अगोदरची आहे. सुक्ती अगोदरची ना, आहे का नाही, अगोदरची सुक्ती आहे आणि त्या सुक्तीवर भ्रम पुन्हा, आहे का नाही, चांदीचा व्हायलाय. म्हणून प्राकसिद्धत्व सुक्तीचा अगोदरच तिथं मानावं लागतं का नाही. हा, कोणी मानू की ना मानू, मात्र नियमानं मानावं लागन का नाही. मग प्राकसिद्धत्व धर्माचा, आता तो एक धर्म झाला का नाही, मूळचा असणं तो त्याचा धर्म झाला, आहे का नाही. मग प्राकसिद्धत्व धर्माचा इदंतेप्रमाणे रजतामध्ये अध्यास होतो. जसा इदमतेचा अध्यास होतो का, तसाच प्राकसिद्धत्व धर्माचा अध्यास कोठे होतो, मूळचंच आहे. आता मूळचंच काय आहे, शिंपला आहे. पण रजताचं तिथं प्रतीती आल्यावर काय वाटतंय, हे रजत मूळचंच आहे. हा, ते मागून बसणार रुमाला वाटतंय ना आता मैच जाग आहे, तसं त्या रजताला वाटतंय मीच आता मूळचं आहे. पण ते मूळचं असणं कोणाचं आहे, सुक्तीचं, आहे का नाही. मग ते असणारं वास्तविक विचार करून बघितलं तर प्राकसिद्धत्व हे सुक्तीचं आहे. पण त्या प्राकसिद्धतेचा धर्म रजताशी मिळाल्यामुळं त्या रजताच्या ठिकाणी प्राकसिद्धता प्रतीतीला येते. प्राकसिद्धता प्रतीतीला येते, तिथं फक्त प्रतीतीला येते. चांदीसारखा काहीतरी दागिना बनविलेला आहे, म्हणजेच पूर्वीचाच आहे प्राकसिद्धता, आहे का नाही. पण ती प्राकसिद्धता कोणाची आहे, सुक्तीची, आहे का नाही, सुक्तीची आहे ती प्राकसिद्धता. हा, पण प्रतीतीला कुठं यायली. हा, मग रजताच्या ठिकाणी ती प्रतीतीला येऊन तिथं तिची उत्पत्ती झाली का, पहिल्यासारखाच दृष्टांत आहे. मागे हाच गेलाय ना, पण वेगळ्या प्रकारानं होता, आहे का नाही. तिथं सत्यता उत्पन्न व्हायली का, मागचा दृष्टांत, सत्यता उत्पन्न व्हायली का. सत्यता तर अगोदरचीच आहे तिथं आत्म्याची. तशी ती प्राकसिद्धता कोणाची आहे, मग सुक्ती तिथं आधीच बसलेली की. हा, आणि मग प्राकसिद्धता अगोदरच आहे तिथं. मग ती प्राकसिद्धता त्या सुक्तीची ती त्याला देईन का त्या रजताला, आणि ते रजत तरी घेईन का. दोन्ही वस्तू कशा आहेत, त्या जड येतात, दोन्ही वस्तू जड येतात. म्हणून त्या ठिकाणी त्या सुक्तीला बी देता येत नाही आणि रजतालाही घेता येत नाही. मग हे देणारं घेणारं कोण आहे तिथं, ज्याला भ्रम व्हायला ते विसरू नका ना. भ्रम सुक्तीला नाही, भ्रम रजताला बी नाही, भ्रम पाहणाराला आहे का नाही. मग
त्या ठिकाणी जी प्राकसिद्धता ही सुक्तीची तिथं मूळचीच आहे का नाही. आणि त्याच प्राकसिद्धतावर रजत प्राकसिद्ध वाटत आहे, प्राकसिद्ध रजत वाटत आहे. मूळचं नसून मूळचं वाटत आहे, मूळचं नसून मूळची तिथं ते शिंपलं आहे, पण रजत वाटतं तिथं हे मूळचंच आहे का. पण ते तिथं मूळचं नसतं, पण कधीच नसतं. वास्तविक विचार केला तर ते अगोदर तर नव्हतं, पण ज्ञान झाल्यावर पण नाही, आणि भ्रमकाली सुद्धा आहे का. शास्त्रदृष्टी आली तर नाही वाटतंय, आणि शास्त्रदृष्टी नाही आली तर आहे वाटतंय, है का नाही. शास्त्रदृष्टी आली तर दिसता क्षणी सुद्धा नाही, तसं शास्त्रदृष्टी आली तर प्रतीतिकाली सुद्धा जगत नाही. का म्हणून नाही. शास्त्रदृष्टी आहे, कारण प्रतीतीवर अवलंबून राहू नये सत्यता सांगण्याशी, म्हणजेच सिद्धता करू नये, प्रतीतीवरच सिद्धता करू नये. प्रतीती यायली म्हणून खरंच मानायचं का. हा सिद्धांत आधीच सांगितला. म्हणून रजताची प्रतीती यायली हे खरंय, प्रतीती यायली हे खरंय ना. प्रतीती यायली, प्रतीती मात्र सत्ता आहे, प्रतीती मात्र सत्ता आहे, पण त्याला आधी नाही सत्ता आणि अंतीही नाही सत्ता. नाही आधी अंती अवसान. संतांनी हा सिद्धांत सांगितलाय तिथं त्या अभंगात. नाही आधी अंती एरते माईक दुःखची जनती, नाही आधी अंती अवसान. जसं रजताला तिथं अगोदर ही सत्ता देता येत नाही आणि नंतरही सत्ता देता येत नाही. अहो पण मध्यंतरी देता येते ना, दिसलंय ते देता येते, पण प्रतीती मात्र सत्ता. पण ती प्रतीती मात्र सत्ता कशी नाही. तू ऑपरेशन केलंय म्हणून बिस्किटचा पुडा आणला, आता काय होतं एका बिस्किटच्या पुड्यानं. बिस्किटचे पुढे काय होतंय त्या. मग एखाद्या बारीच्या गोळ्या औषधाचे पैसे तरी द्यावा, एखाद्या बारीच्या. उलट डॉक्टर म्हणताय गोड खाऊ नका, ऑपरेशन झालंय, शुगर वाढू द्यायला जमत नाही, आणि हे काय घेऊन जात का म्हणतो मै सत्ता आहे, ती मवई ती मई आहे, ते मव आहे, म्हणून मी बिस्किट पुडा घेऊन चालले. प्रतीती मात्र सत्ता आहे. पुडा द्यायला हे खरंय, हे दिसायले ते खरंय, पण त्याच्या आतमध्ये बघा ना त्याचं मन कसं आहे. उग त्याला काय म्हणतात किंवा लोकापुरतं जनापुरतं, याला काय म्हणतात मग प्रतीती मात्र सत्ता अशी असते ती. म्हणूनच आता उत्पन्न झालेले रजत मी पाहत आहे अशी प्रतीती. म्हणूनच काय होतंय, जे मी आता हे पाहिलेलं रजत आहे, आता उत्पन्न झालेलं आहे. कवा आता उत्पन्न झालेलं आहे, आणि ते मी पाहत आहे अशी प्रतीती होत नाही. कवा झालंय उत्पन्न रजत, पाहतानाच है का नाही. जेव्हा आपण दिसतंय तेव्हाच उत्पन्न होतंय का नाही रजत.
हा, मग प्रतीती येते त्याच काली ते उत्पन्न झालेलं असतंय ना. मग ते पूर्वीचं का वाटत नाही? हा, का पूर्वीचं वाटत आहे? हा हा, आणि उत्पन्न कवा होत आहे? पाहिल्या पाहिल्याच. मग पाहिल्या पाहिल्या आत्ताच उत्पन्न झालं असं ज्ञान व्हायला पाहिजे ना तिथं. ते कशामुळे अगोदरच असं वाटतंय? प्राक सिद्धता कोणाची तिथं? हा, प्राक सिद्धता कोणाची तिथं? शिंपलेची आहे. अगोदरच असण्याची खूण. हा, शिंपलेची. त्याच्यावर तर ते काय आहे सगळं त्याचं का ते घर बांधित ना भ्रमरूप पदार्थ. त्याचे स्वतःजवळ थोडंच मटेरियल आहे काही, त्याचंच घेतं ना ते. म्हणून वाटतं हे अगोदरच आहे, आताच वाटत नाही ना. आताच होऊन झालंय आताच आणि म्हणतंय मी पहिलाच आहे. बसलाय मोटरात आताच ह्या स्टेशनवर आणि म्हणतंय सीट आहे का नाही? असंच होतंय का नाही भ्रमात? पूर्वीच सिद्ध असलेले रजत मी पाहत आहे. पूर्वीच सिद्ध असणार रजत मी पाहत आहे अशी प्रतीती होते. म्हणजे भ्रम तसा होतो, आहे का नाही? या प्रतीतीचा विषय कोण आहे? मग अशा प्रतीती येण्याला कारण कोण आहे? प्राक जातत्व आहे. काय आहे विषय त्याला? प्राक जातत्व. म्हणजेच भूतकाली, हा, अगोदरच पूर्वीच उत्पन्न झालेपणाचा धर्म. पूर्वीच अगोदरच उत्पन्न झालेलाचा धर्म, त्याला काय म्हणायचं? प्राक जातत्व. आणि प्राक सिद्धत्व असलेला पूर्वीच ते सिद्धत्व, प्राक सिद्धत्व. आणि झाल्यापणाचा धर्म, पूर्वीच झाल्यापणाचा धर्म म्हणजेच प्राक जातत्व, असा त्याचा अर्थ आहे. परंतु ते प्राक जातत्व म्हणजे डुप्लिकेट सत्ता म्हणायचं. प्राक जातत्व म्हणजे काय? डुप्लिकेट सत्ता. ते प्राक जातत्व वास्तविक रजतात तर नाहीच. ते रजतात तर नाहीच ना. मग रजतात फक्त काय आहे? त्याच्या रजताकडे संपत्ती काय आहे? इदानी जातत्व. कोणाकड? रजताकड. वर्तमानकाली आताच झालेल्याची खात्री हे त्याच्याकडे संपत्ती आहे. त्याच्याकडे सामुग्री काय आहे? आत्ताच झालेलं आहे. म्हणजे तो कधी उत्पन्न होत आहे? पाहता क्षणी, आहे का नाही? पाहतो तर ते होते ना. मग ते कवाच आहे? ते पूर्वीचं थोडंच आहे. रजत पाहता क्षणीच आहे. मग त्याची त्या ठिकाणी जे काही ते काय म्हणतात कब्जा, कसा आहे? ते नवीनच आहे ना. त्याचा कब्जा नवीन आहे. त्याला काय म्हणायचं? हा, इदानी जातत्व ही त्याची सत्ता आहे. तिथं आत्ताच उत्पन्न झालेल्याची सत्ता आहे. त्याला म्हणायचं इदानी जातत्व. असे असताही, असा असताना, आता वास्तविक असंच आहे ना. त्यानं आता नवीन नवीनच तिथं सत्ता घेतली ना, मूळची तर नाहीच ना. मग असं असताना रजतात, त्या चांदीमध्ये प्राग जातत्व प्रतीत होते. त्या चांदीमध्ये काय दिसतंय? प्राग जातत्व. म्हणजे मूळचंच असलेलं. ती चांदी मूळचीच असलेली वाटते का नाही? प्राग जातत्व. मग रजतामध्ये प्राग जातत्व धर्माची उत्पत्ती होऊन पूर्वी प्रतीती मानावी. रजतामध्ये
रजतामध्ये प्राकजातत्व धर्माची उत्पत्ती होऊन प्राकजातत्व धर्माची उत्पत्ती होऊन प्रतीती मानावी असं जर मानावं, मूळचंच त्या ठिकाणी त्या रजतानं धर्म त्याचा मानावा, त्याचा धर्म त्या ठिकाणी रजताचा मानावा, तर विनाकारण उगची उगच. आता काय कारण आहे का पहिलाच मानायचा? हा, पण ज्याला भ्रम झालाय तो मानतो का नाही? मग तो कारणासहित मानतो का विनाकारण मानतो? प्राकजातत्व धर्म हा त्या रजताचा नसून कुणाचा आहे? सुक्तीचा आहे. पण तो धर्म कोठे प्रतीतीला येतो? रजताच्या ठिकाणी येतो. मग त्या ठिकाणी रजताच्या ठिकाणी तो मानायचा का? ते काय म्हणतात? प्राकजातत्व धर्माची उत्पत्ती तिथं मानायची का? रजत उत्पत्तीच्या काली जशी रजत उत्पन्न होतंय तसा प्राकजातत्व ही उत्पन्न तिथं झाला का त्याच्याबरोबर? त्याचा जसा प्राकजातत्व सुक्तीचा त्याच्याबरोबर आहे तसा प्राकजातत्व धर्म रजताचा त्याला नाहीच ना, त्याला वर्तमान कालाचा आहे. आहे का नाही? वर्तमान कालाचा आहे. आणि त्यानं घातलाय काय? भूतकाळातला घातलाय. आहे का नाही? मग तिथं त्या ठिकाणी उत्पत्ती मानायची का त्याची प्राकजातत्व धर्माची? आहे का नाही? मानायची नाही. मग धर्माची उत्पत्ती होऊन प्रतीती मानावी का न मानावी? मानावी असं जर वाटलं, प्राकजातत्व धर्माची रजताच्या ठिकाणी उत्पत्ती मानावी असं जर वाटलं तर म्हणायचं हा विषयच कळाला नाही. आहे का नाही? आणि त्याची नाही मानली तर, कारण त्याची नाहीच ना. हा, मग आपण साक्षात रजताकडून द्यावी का सुक्तीकडून द्यावी? ही प्राकजातत्व धर्म कुणाचा आहे म्हणून इतका देव देव करून खोटं बोलल्यावर काय होते हो? खरं बोलाव ना. हा, मग ज्याचा आहे त्याचं सांगाव ना. मग तो कोणाचा धर्म आहे? सुक्तीचा आहे. मग सुक्तीचा म्हणाव ना. हा, पण भ्रमकाली त्याचा वाटतो का नाही? मग तो भ्रम, ज्याला भ्रम झालाय तो त्या ठिकाणी कोणाचा धर्म मानतो? तो प्राकजातत्व धर्म सुक्तीचा मानतो. याचा रजताचा मानतो. सुक्तीचा असून, आहे का नाही, आणि त्याचा नसून त्याचा मानते. आहे का नाही? मग जर तसं मानावं, कसं? तो रजताचा धर्म त्या ठिकाणी उत्पन्न, प्राकजातत्व धर्म उत्पन्न झाला कशाबरोबर? त्या रजताबरोबर. असं जर मानावं, हा, प्राकजातत्व धर्म त्याची उत्पत्ती होऊन प्रतीती मानावी असं जर मानावं तर विनाकारण गौरव करावा लागतो. विनाकारण कारणासहित आहे का तिथं गौरव? विनाकारण हालाय का नाही गौरव? मग अन्यथा ख्यातीने इदम ते प्रमाणे, अन्यथा ख्यातीने इदमतेने सुक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या, सुक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या प्राकजातत्व धर्माची प्रतीती मानणे योग्य आहे. कशाने? अन्यथा ख्यातीने इदंते प्रमाणे. इदंते प्रमाणे म्हणजे
जी इदंत आहे, कोणाची इदंत संबंध कशाचा झालाय? इदंतेचा. हा, इदंत म्हणजे सामान्य ज्ञान आहे का नाही? त्या इदंतेचा संबंध ज्या विषयाशी होईल आहे का नाही, त्याच्यावरच विशेषाची प्रतीती आहे. मग तसं अन्यथा ख्याती मानून, अन्यथा ख्यातीने इदंतेप्रमाणे, इदंतेप्रमाणे अन्यथा ख्यातीने, अन्यथा रजताच्या ठिकाणी जी प्राकसिद्धता आहे ती कुणाची आहे? प्राकसिद्धता कोणाची आहे? कोण कोण आहेत तिथं? सुक्ती एक आहे आणि रजत एक आहे का नाही? सुक्ती पहिलीच आहे आणि नवीन उत्पन्न झालेलं रजत आहे. मग पूर्वीचं असणं म्हणजे प्राकसिद्धता. मग ती प्राकसिद्धता तिथं कुणाची आहे? सुक्तीची आहे. आणि दिसायली कोणाच्या ठिकाणी? रजताच्या ठिकाणी आहे का नाही? मग रजताच्या ठिकाणी प्राकसिद्धता जर मानली तर कशी मानायची? या कोण्या ख्यातीने? अन्यथा ख्यातीने, इदंतेप्रमाणे. हा, जसं सामान्य ज्ञान इकडचं गेलेलं इकडे गेलं सहाय्य करण्यासाठी, सुक्तीला सहाय्य करायच्या ऐवजी इदंतेने कोणाला सहाय्य केलं? रजताला सहाय्य केलं. तसंच जे प्राकसिद्धता आहे ती प्राकसिद्धता कुणाची आहे? सुक्तीची आहे. पण ती प्राकसिद्धता कोणाशी सहाय्य झालं? ती करायली रजताला सहाय्य करायली. पण ती रजताची का? मग ते इदंतेप्रमाणे समजानं. म्हणून अन्यथा ख्याती मानायला इथं काही हरकत नाही असं म्हणणं आहे त्यांचं. असं म्हणणं आहे. इदंतेप्रमाणे सुक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या प्राकजातत्व धर्माची प्रतीती मानण्याची योग्य आहे. त्या सुक्तिनिष्ठ प्राकजातत्व धर्माच्या प्रतीतीने रजतनिष्ठ इदानी जातत्व धर्माच्या प्रतीतीस प्रतिबंध होतो. आता इथं कोण कोणाला प्रतिबंध करणार? पण टाइम झालाय, टाइम झालाय. सुक्तिनिष्ठ विषय काय चालू आहे ते लक्षात ठेवा. काय आहे? सुक्तिनिष्ठ. निष्ठ हा युक्त. हा, सुक्तीच्या युक्त प्राकजातत्व धर्माच्या. आता प्राकजातत्व धर्म कोणाचा आहे? सुक्तीचा आहे. म्हणून तो निष्ठ आहे. कोणाला? सुक्तीला. म्हणून त्याला सुक्तिनिष्ठ असं म्हणतात. मग त्या धर्माच्या प्रतीतीने, त्या सुक्तीच्या निष्ठा असलेला कोणता धर्म आहे? प्राकजातत्व. त्या प्राकजातत्वाच्या प्रतीतीने रजतनिष्ठ इदानी जातत्व, वर्तमानकाली दिसणार सत्ता, त्या धर्माच्या प्रतीतीस प्रतिबंध करतो. म्हणजेच रजताच्या धर्माला, रजताचा धर्म काय? वर्तमानकालीच. त्याची सत्ता कोणती आहे? वर्तमानकालापुरतीच आहे. मग त्या सत्तेला, म्हणजेच चांदीच्या सत्तेला आहे का नाही, त्याची सत्ता कोणती? चांदीची. वर्तमान कालात उत्पन्न होणे, आताचीच आहे. मी कवाची तर आताचीच आहे का नाही. आणि सुक्तीची भूतकाळात पहिलीच आहे. मग या ठिकाणी कोण कोणाला निवृत्त करील? हा, जर प्रकाश तिथं आला, तिथं प्रकाश आला तर त्या ठिकाणी
जी काही सुक्तीची प्राकसिद्धता आहे, सुक्तीची प्राकसिद्धता आहे, ती कोणाला विरोध करणार? त्या सवतीला. कोणाला? चांदीला. सुक्ती आणि रजत हे सवती झाले ना. मग ते रजत जे आहे त्यानं सत्ता कोणाची घेतली होती? ते धर्म कोणाचे घेतले होते? प्राकजातत्व धर्म सुक्तीचे घेतले होते. मग ती सुक्ती प्रकाश आला की तरबेज होती. हा, ते विशेष ज्ञान उठत आणि ते म्हणते मावा धर्म कोणी घातला, मावा धर्म कोणी घातला. मग त्या ठिकाणी ते चांदीतला धर्म गेलेला वापस घेतय आणि त्याच्याजवळ तर ते वर्तमान असतंय. हा, आणि त्या वर्तमान धर्मावर त्याला टिकता येत नाही. हा, वर्तमान धर्मावर त्याला आधार म्हणतात, आधार. हा, ते आधार आहे. प्रतिती मात्र सत्ता आहे ती वर्तमानकाली, प्रतिती मात्र सत्ता आहे. मग त्याच्यातल्या ते ज्याच्या धर्मावर ते कर्तृत्व गाजू लागलं, मी मूळचाच आहे, मी मूळचाच आहे. हा, मग ते त्याच्यातलं काढून घेतल्यावर कोणतं? प्राक सिद्धता काढून घेतली, प्राक जातत्व काढून घेतलं की मग त्या ठिकाणी ते राहीन का? काय? हा, शिंपलं राहीन, चांदी राहीन का तिथं? हा, मग त्या ठिकाणी ज्ञान कशाचं होईल? शिंपल्याचं होईल, आहे का नाही? मग त्या प्रतिबंधामुळे, प्रतिबंध कोणी केला? त्या प्राक जातत्व धर्मानं प्रतिबंध कोणाचा केला? इदानी जातत्व धर्माशी. आणि इदानी जातत्व धर्म कोणाचा आहे? चांदीचा आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या धर्माला विरोध केला आणि ते प्राक जातत्व धर्म ते सुक्तीच्या ठिकाणी आला की मग त्या ठिकाणी रजत प्रतिती गेली, राहिली का काही? हा, मग आली होती कशी ते तर कळालं ना. हा, आणि चालली कशी? बरं, आली ती तर कळाली ना, चालल्याचं आणखी पुढे सांगणार आहेत ते. त्या प्रतिबंधामुळे रजताची उत्पत्ती होत असूनही, रजताची उत्पत्ती होत असूनही त्या उत्पत्तीची प्रतीती येत नाही, होत नाही. ते प्रतीतीला उत्पत्ती होऊन, मग उत्पत्ती होऊन यायला पाहिजे ना, पण का येत नाही? याच्यामुळे येत नाही कारण प्राक जातत्व धर्म हे त्याच्या ठिकाणी नाहीत. त्यानं दुसऱ्याचे घातलेले होते, त्याच्यावर फक्त त्याची प्रतीती येऊ लागली. म्हणून त्या ठिकाणी त्याची उत्पत्ती ही सत्य नाही, है का नाही? ते कल्पित आहे. म्हणून त्या ठिकाणी नुसती प्रतीती येऊ लागली त्याची. त्या प्रतिबंधामुळे रजताची उत्पत्ती होत असूनही त्या उत्पत्तीची प्रतीती होत नाही. प्रागजातत्व धर्म त्याच्यातला निघाला की मग उत्पत्ती होऊन सुद्धा पुन्हा ते प्रतीतीला येत नाही, ते पुन्हा प्रतीतीला येत नाही. आजच्या पुरतं बस झालं ना. आणखी हाच विषय थोडा राहिलाय. खरं तर हे पूर्ण व्हायला पाहिजे होता, नाही पण उद्याचा दिवस खाते. यापुढे उद्या पाहू आता. पण लक्षात राहू द्या कुठपर्यंत आलो तर. कुंडली कवरदे हर विठ्ठल.